गरुड पुराण भाग 1. रामराम मंडळी. मी कोल्हापूरची संजीवनी फडतारे. काय गरुड पुराण वाचायला वेळ नाही? मग ही सिरीज फक्त तुमच्यासाठी. गरुड पुराण म्हणजे साक्षात भगवान विष्णू आणि गरुड देव यांचा संवाद. पहिली गोष्ट, मृत्यूच्या वेळी माणसाला आपली सगळी चांगली वाईट कर्म एखाद्या सिनेमासारखी डोळ्यासमोर दिसायला लागतात. दुसरी गोष्ट, ज्यांनी पुण्य केलंय त्यांना न्यायला विष्णू दूत येतात, पण पापी माणसाला 2 भयानक यमदूत दिसतात. तिसरी गोष्ट, प्राण सोडल्यावर आत्मा अंगठ्या एवढा होतो. यमदूत त्याला हिशोबासाठी यमपुरीला नेतात आणि पुन्हा काही तासांसाठी त्याच्या घरी, जिथे शरीर आहे, आणून सोडतात. पण खरी गंमत पुढं आहे. त्या आत्म्याला घरातून बाहेर काढल्यावर त्याचं काय होतं आणि ती भयानक वैतरणी नदी कशी असते हे बघूया पुढच्या भागात. आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.